खासदार संजय राऊतांच्या घराची रेकी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। भांडूप मधल्या घराची दुचाकीवर आलेल्या दोघांनी रेकी केली असा आरोप आहे। दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता चौकशी सुरू आहे अशी माहिती देखील समोर येते। दरम्यान या रेकी करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्क लावण्यात आलेले होते। सकाळी 9:15 वाजता संजय राऊतांच्या घराजवळ रेकी करण्यात आल्याचा देखील आरोप केला जातो आहे। आता ही रेकी कुणी आणि का केली याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकी करत असताना हे दुचाकी स्वार आपल्याला पाहायला मिळतात। एका बाईकवरून आलेले हे दोघे आहेत। भांडूप मधल्या संजय राऊतांच्या घराच्या परिसरामध्ये ते फिरताना दिसतात आणि त्यांनी संजय राऊतांच्या घराची रेकी केल्याचा आरोप आहे। एक गाडी बाईक तिकडनं आली, उभी राहिली आणि या ठिकाणी त्यांनी कॅमेराने काही शूटिंग केलं। आपल्याच चॅनलच्या काही जणांनी ते पाहिलं की त्याला त्यांनी थोडंसं हडकलं तरी त्याच्या पोटावरती वरती 5 मोबाईल होते, खाली 5 मोबाईल होते आणि 10 मोबाईलवर ते सगळं शूटिंग चालू होतं आणि हटकल्यानंतर त्यांनी पटकन ती गाडी टर्न मारून तो निघून गेला। तर ती गाडी कुठल्या दिशेने गेली, काय दिशेने गेली हे पोलीस चौकशीमध्ये करतील, परंतु ज्या प्रकारे दिसतंय त्या प्रकारे हे सगळं संशयित वातावरण आहे आणि ज्या प्रकारे या बंगल्यामध्ये स्वतः मी राहतो, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत राहतात आणि त्यामुळे ही गोष्ट अत्यंत आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी अत्यंत चिंतेची बाब असणारी आहे। सामनाची रेकी होते, सामनाची पण होते, माझ्या घराची होते आणि दिल्लीतल्या घराची पण झाल्याचं आता लक्षात आलंय। साहेब, पण याच्या अगोदर देखील तुमच्या संदर्भात रेकी किंवा तुम्हाला धोका असल्याच्या देखील सूचना आल्या होत्या, पण आता रेकी सरळ होताना रेकॉर्डवरतीच आहे। आता पोलीस अधिकारी तपास करतायत, उद्धवजी पण अधिकाऱ्यांशी बोललेले आहेत। आता मला वाटतं विधानसभेत मगाशी भास्कर जाधवांनी या विषयावर चर्चेमध्ये सुरक्षा व्यवस्था जी होती आधीची ती कमी झाली, काढून टाकली, त्याच्यानंतर असे प्रकार घडतायत। बघूया काय होतंय। संतोष देशमुखांसारखं काही लोकांना करायचे असेल आणखीन काही प्रकार, ते बघू आपण। ठीक आहे। गेल्या 6-7 महिन्यात ज्या घडामोडी आपल्या राज्यात झाल्या आहेत, क्राईम म्हणजे कायदा सुव्यवस्था, जी परिस्थिती आपण आपल्या राज्यात पाहत आहोत, कुठेही काही घटना घडू नये म्हणून आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना एवढीच विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे जे कोणी असतील त्यांचं ट्रॅकिंग व्हावं, पकडावं त्यांना आणि त्यांची चौकशी व्हावी की काय नक्की चालू होतं। मला वाटतं CCTV सोबत काही आपलेच प्रेसचे लोक जे सकाळी राऊत साहेबांच्या घरी असतात त्यांनी देखील या लोकांना पाहिलेलं आहे। हीच आशा आहे की लवकरात लवकर हे लोक पकडले जातील आणि नक्की याच्या मागे काय गौप्य आहे, काय नक्की गोष्टी लपलेल्या आहेत त्या लोकांसमोर याव्यात। तोपर्यंत आणि पुढे देखील राऊत साहेबांच्या संरक्षणात ठराविक वाढ व्हावी, घराच्या तिथे बंदोबस्त व्हावा, ही विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली।